तर रामकृष्ण हरी मंडळी. तर आज सकाळी सकाळी उठलो आणि रूमचा दरवाजा खोलून पाहिला तर मस्त असं वातावरण होईल होतं ना हो. आणि आता तुम्ही विचार करत असाल की इतक्या दिवसानंतर ब्लॉग कसे काय रे बा. त्याच्या मागे आता लय लंबी स्टोरी. तर ते तर मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये काही सांगू शकत नाही. स्टोरी सांगेन मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. खालचं वातावरण पाहून म्हटलं चला एकदा टेरिसवर जंपू. टेरिसवर आल्यावर थोडं हिडक केलं आणि सकाळच्या 8 वाजता कडक ऊन खाऊन रूम मध्ये येऊन थोडे येळे चालू केले. योगेश दाला म्हटलं चाल रे बा एकदा येऊ चहा पिऊन. योगेश दाला म्हटलं आपल्याजवळ तर काही पैसे नाही रे बा, तू 500 आहे म्हटलं चहा. तो म्हणे ठीक आहे म्हणे चाल. मग 360च्या स्पीडने कॅफे देऊन बसलो. येऊन थोडं हिडक केलं मग लावला चहावर आपण. त्याला म्हटलं चहाला चांगला लागू राहिले का. चांगलाच लागणारच आहे कारण की फुकटचा आहे ना म्हणे. ते झाल्यानंतर योगेश दान काहीतरी ऑर्डर केलं तर काहीतरी अलगच दिशा हो. चहा नाश्ता आटपल्यानंतर त्याला म्हटलं चाल रे बा लवकर. आमचे सगळे दुःख खतम होते. एवढ्या मोठ्या पायऱ्या चढून वर जाण्याचं दुःख कधी खतम नाही होणार. रूम वरून पाहत होतं काय हे पोट्टे अजून बी झोपेल होते बा. यायले म्हटलं उठा रे बा 11 वाजले रे. त्या पोट्टेला दिलं उठून आणि मी आलो वर टेरिसवर. आता आमची व्यथा अलगच व्हायला. वर यात ऊन लागते आणि खाली जातं थंडी वाजते. मग अजून संध्याकाळी 4 वाजता सीधा म्हणे मी करतो रूमवर चहा. म्हटलं बरोबर करतो फक्त नाही साखरच्या जागी मीठ टाकून देशील. 10 वाल्या पार्लेजीच्या बिस्किटच्या पुढे मटर करून सगळ्याला दिले 5-5 बिस्किट वाटून. योगीच दिले दुसरं काही भेटलं नाही तर याच्यामध्ये चहा प्यायला लागला आणि वरून मला म्हणते त्यात प्याची मजा अलग आहे. सगळीकडे ट्रेंडिंग विषय म्हणजे संतोष मामा. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तर रामकृष्ण हरी.